स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओपासून आपण युनिट नंबर 3 ला आपण सुरुवात करणार आहोत, जो टोटली डिपेंड्स आहे कन्स्ट्रक्शन ऑफ रोड पेवमेंट। ठीक आहे, जे काय रोडचे पेवमेंट आहेत त्याचे कन्स्ट्रक्शन वरती युनिट नंबर 3 हा पूर्णपणे डिपेंड आहे। त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत हा पूर्ण सिलेबस 3.1 पासून टोटल आपण 3.5 पर्यंत हा पूर्ण सिलेबस आपण बघणार आहोत। त्याचबरोबर हा जो युनिट आहे युनिट नंबर 3 हा एग्जामला बघा 16 मार्कांसाठी हा युनिट फायनल एग्जाम मध्ये तुम्हाला येतो। त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता मित्रांनो। 3.1 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा टाइप्स ऑफ रोड मटेरियलचे टाइप्स पाहणार आहोत। त्याचबरोबर त्याचे जे टेस्ट आहेत ते वेगवेगळे टेस्ट आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्यानंतर 3.2 मध्ये पेवमेंट आहे, त्याची डेफिनेशन, टाइप्स, ठीक आहे, अजूनही खूप सारा सिलेबस आहे तो आपण 3.2 मध्ये बघणार आहोत। 3.3 मध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ WBM रोड, त्याचे मेरिट्स डिमेरिट्स आपण एक्सप्लेन करणार आहोत। त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ फ्लेक्सिबल पेवमेंट, ठीक आहे, त्यालाच आपण बिटुमिनस रोड असंही म्हणतो, तर ते आपण 3.4 मध्ये पाहणार आहोत। आणि 3.5 मध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ सिमेंट कॉन्क्रीट, तुम्ही म्हणू शकता सिमेंट कॉन्क्रीट रोड। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण सिलेबस हा आपण युनिट नंबर 3 मध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, तर आपण आज या व्हिडिओमध्ये 3.1 ला आपण सुरुवात करूयात। तर 3.1 मध्ये तुम्ही बघू शकता टोटल सिलेबस काय काय आहे। त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ रोड मटेरियल, ठीक आहे, अँड दिअर टेस्ट, त्याचे टेस्ट आणि कोणकोणते टाइपचं मटेरियल यूज करतो आपण ते पाहणार आहोत। त्याचबरोबर टेस्ट याच्यामध्ये बघा या 3.1 मध्ये कोणकोणता सिलेबस आहे। टेस्ट ऑन ॲग्रिकेट, ठीक आहे, ॲग्रिकेटवरचे टेस्ट आहे, त्याच्यामध्ये फ्लॅकिनेस अँड इलॉंगेशन इंडेक्स टेस्ट आहे, अँग्युलॅरिटी नंबर टेस्ट आहे। त्याच्यानंतर टेस्ट ऑन बिटुमेन पेनिट्रेशन, ठीक आहे, बिटुमेन म्हणजे जे काय डांबरची पेनिट्रेशन टेस्ट आहे ती आहे, डक्टिलिटी आहे, फ्लॅश अँड फायर पॉईंट टेस्ट आहे, अँड सॉफ्टनिंग पॉईंट टेस्ट आहे। तर एवढ्या टेस्ट ज्या आहेत त्या बिटुमेन्सवरती आपल्याला आहेत। आणि ॲग्रिकेटवरती फ्लॅकिनेस इलॉंगेशन इंडेक्स आहे, अँग्युलॅरिटी नंबर टेस्ट आहे। तर अशा पद्धतीने एवढा सिलेबस आहे तो पूर्णपणे आपण डिस्कस करणार आहोत 3.1 मध्ये। आणि या 3.1 वरती फायनल एग्जाममध्ये क्वेश्चन बघा कशा पद्धतीने विचारले जातात। तर तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर फर्स्ट, स्टेट द रिक्वायरमेंट ऑफ गुड क्वालिटी मटेरियल विच प्लेज द मेजर रोल इन हायवे कन्स्ट्रक्शन। ठीक आहे, हायवे कन्स्ट्रक्शनमध्ये कोणकोणतं मटेरियल वापरलं जातं तर त्याची गुड क्वालिटी रिक्वायरमेंट काय आहे। जे काय मटेरियल तुमचं चांगल्या क्वालिटीचं असायला पाहिजे तर त्याची रिक्वायरमेंट काय आहे। तर हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो आपण सेपरेटली सगळ्यात लास्टला आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक्सप्लेन सॉफ्टनिंग पॉईंट टेस्ट ऑन बिटुमेन्स विथ नीट स्केच। ठीक आहे, तुम्हाला एक टेस्ट एक्सप्लेन करायची आहे बिटुमेन्सवरती, तो पण आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर डिफाईन फ्लॅकिनेस इंडेक्स अँड इलॉंगेशन इंडेक्स तुम्हाला डिफाईन करायचं आहे। ठीक आहे, याची डेफिनेशन तुम्हाला द्यायची आहे, 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन आलेला आहे। त्याच्यानंतर बघा, एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर फ्लॅकिनेस अँड आहे ते AND अँड इलॉंगेशन टेस्ट ऑन ॲग्रिकेट। ठीक आहे, ॲग्रिकेटवरती फ्लॅकिनेस अँड इलॉंगेशन टेस्ट ही कशा पद्धतीने केली जाते त्याची प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला लिहायची आहे। 4 मार्कांसाठी हा क्वेश्चन आलेला आहे। त्याच्यानंतर बघा, एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर डिटरमाइन सॉफ्टनिंग पॉईंट ऑफ बिटुमेन। ठीक आहे, जी काय बिटुमेनची सॉफ्टनिंग पॉईंट टेस्ट आहे ती तुम्हाला त्याची प्रोसिजर ही लिहायची आहे। आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन पण 4 मार्कांसाठी हे येतात। तर अशा पद्धतीने क्वेश्चन मित्रांनो 3.1 वरती ऑलरेडी आलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही प्रॉपर स्टडी करा। ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण चालू करूयात, टाइप्स ऑफ रोड मटेरियल। ठीक आहे, रोड मटेरियलचे कोणकोणते टाइप्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, फॉलोइंग आर डिफरंट मटेरियल्स यूज्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स। त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे सॉईल, ॲग्रिकेट आहे, सिमेंट आहे आणि बिटुमेन आहे। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे मटेरियल यूज केलं जातं मित्रांनो रोड कन्स्ट्रक्शनमध्ये, पण मेन हे 4 टाइप्स आहेत रोड, ठीक आहे, मटेरियलचे। तर हे 4 टाइप्स आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्यामध्ये सिलेबसला फक्त ॲग्रिकेटवरती टेस्ट आणि बिटुमिनसवरती टेस्ट आपल्याला आहेत, पण त्याचबरोबर आपण सॉईल पण पाहणार आहोत आणि सिमेंट पण पाहणार आहोत। ठीक आहे, हे ऑलरेडी आपण सॉईल, ॲग्रिकेट आणि सिमेंट हे ऑलरेडी आपण पूर्णपणे बघितलेलं आहे, त्याच्यावरती टेस्ट आपण पाहिलेले आहेत। फक्त हा एक बिटुमेन हा एक नवीन मटेरियल आहे ज्याच्या टेस्ट आपण आत्तापर्यंत बघितलेलं नाही आहेत। ठीक आहे, तर तेही आपण
या व्हिडिओमध्ये किंवा याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला समजलं, मटेरियल समजलं रोडचं, रोडमध्ये कोणकोणतं मटेरियल यूज होतं. सगळ्यात पहिल्यांदा सॉईल, ठीक आहे, त्याच्यानंतर ॲग्रिकेट, सिमेंट आणि बिट्युमेंट, अशा पद्धतीने 4 टाईपचे मटेरियल आपल्याला सिलेबसला आहेत, तर ते आपण डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यातलं सगळ्यात फर्स्ट मटेरियल बघा सॉईल, ठीक आहे. तर सॉईल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. नोट्स तुम्ही पाहू शकता. सेकंड सेमिस्टरचे कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये आपण युनिट नंबर 2 नॅचरल कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये 2.5 टाइप्स ऑफ सॉईल अँड इट्स सुटेबिलिटी इन कन्स्ट्रक्शन या पॉईंटमध्ये आपण सॉईलबद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे. तरी तुम्ही बघू शकता नॅचरल कन्स्ट्रक्शन मटेरियल युनिट नंबर 2 त्याच्यामध्ये 2.5 मध्ये आपण टाइप्स ऑफ सॉईल त्याच्या सुटेबिलिटी आणि कन्स्ट्रक्शनसाठी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन अँड टाइप्स ऑफ सॉईल बघितलेलं आहे. सॉईलची आपण डेफिनेशन ऑलरेडी बघितलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही ते व्हिडिओला पॉज करा आणि हे पूर्णपणे डेफिनेशन ह्या लिहून काढा, ठीक आहे. हे मी ऑलरेडी पॉईंट हा जो आहे तो मी शिकवलेला आहे. कशामध्ये? सेकंड सेमिस्टरमध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियल या सब्जेक्टमध्ये युनिट नंबर 2 मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी हा पॉईंट जो आहे सॉईलचा पूर्णपणे तुम्हाला शिकवलेला आहे आणि तो तुम्ही बघायचा आहे व्हिडिओ, ठीक आहे. तर डेफिनेशन बघू शकता तुम्ही. अदरवाईज तुम्हाला व्हिडिओ बघायचा नसेल तर तुम्ही फक्त हे नोट्स जे आहेत ते लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्लासिफिकेशन ऑफ सॉईल, सॉईलचे क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये रेसिड्युअल सॉईल आहे, ट्रान्सपोर्टेटेड सॉईल आहे, हे पूर्णपणे आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्याबरोबर सुटेबिलिटी किंवा ॲप्लिकेशन ऑफ सॉईल, ठीक आहे. सॉईलचा आपण यूज कुठे कुठे करतो तर तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शनमध्ये, अर्धन डॅम्समध्ये किंवा एम्बॅकमेंटमध्ये, फाउंडेशनमध्ये, ठीक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे आहे यूजेस जे आहे ते करतो. पण आपल्याला हायवे आपण सब्जेक्ट बघत आहोत, तर हायवेच्या रिलेटेड तुम्हाला याच्यातले पॉईंट जे आहेत ते एक्झाममध्ये आला क्वेश्चन तर लिहायचे आहेत, ठीक आहे. जनरली येत नाही आहे सॉईलवरती. त्याच्यानंतर बघा टाईप्स सॉईलचे टाईप्स बघितलेले आहेत आपण. त्याच्यामध्ये क्ले बघितलेला आहे, सिल्ट बघितलेला आहे, सँड आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, ठीक आहे. आणि ते कुठं कुठं यूज केलं जातं तेही आपण पूर्णपणे बघितलेलं आहे. क्ले कुठं वापरली जाते, सँड कुठं, सिल्टचा कुठं उपयोग केला जातो, हे पूर्णपणे आपण जे आहेत ते 2.5 मध्ये बघितलेलं आहे. तर हा पण एक बघून घ्या डेफिनेशन. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन बघून घ्या सॉईलचे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ सॉईल, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे सिल्ट बघितलेला आहे आपण. त्याच्यानंतर क्ले बघितलेला आहे आणि सँडचं काय तुम्हाला हे ऑलरेडी माहीतच आहे, सँड आपण कुठे कुठे वापरतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं सॉईल हा पूर्णपणे कंप्लीट होतो. आणि एक पार्ट राहिलेला आहे सॉईलचा. तर तुम्ही बघू शकता प्रॉपर्टीज, सॉईलच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या असतात. तर तुम्ही बघू शकता प्रॉपर्टीमध्ये तर सॉईल जे आहे ते स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करते रोड पेवमेंटसाठी. त्याचबरोबर इफेक्टिव्ह ड्रेनेज स्टॅबिलिटी आहे, मिनिमम व्हॉल्यूम चेंज, ठीक आहे. सॉईलच्या टाईप्सवरती असतो व्हॉल्यूम चेंजेसचा. त्याच्यानंतर बघा कॉम्पॅक्शन, ही पण एक प्रॉपर्टी आहे सॉईलची. त्याच्यानंतर स्ट्रेंथ आहे, कॉम्प्रेसिबिलिटी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्री फ्रॉम जिओलॉजिकल डिफेक्ट्स आणि बेरिंग कॅपॅसिटी. तर एवढ्या प्रॉपर्टीज आहेत सॉईलच्या, ठीक आहे. या प्रॉपर्टी डीपमध्ये स्टडी करण्याची काही आवश्यकता नाही आहे डिप्लोमा बेसला, ठीक आहे. सॉईलची स्ट्रेंथ किती असते, कॉम्पॅक्शन कसं कोणत्या पद्धतीनं केलं जातं, ठीक आहे. खूप सारं जर तुम्हाला शिकायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एका ह्याच्यावरती मी तुम्हाला 20-20 मिनिटाची व्हिडिओ हे बनवून देऊ शकतो. पण एवढ्या डीप स्टडीची काही गरज नाही आहे पॉईंट ऑफ व्ह्यू. फक्त लक्षात ठेवा की प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला ह्या प्रॉपर्टी आहेत सॉईलच्या, ठीक आहे. तर अशा पद्धतीने सॉईल हा पॉईंट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता ॲग्रिकेट. तर ॲग्रिकेट पण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तुम्हाला नोट्स बघायचे आहेत. थर्ड सेमिस्टरच्या कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी या विषयाच्या युनिट नंबर 2 मध्ये युनिट नंबर 2च नाव आहे ॲग्रिकेट, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे ॲग्रिकेट हा चॅप्टर बघितलेला आहे, ठीक आहे. तर तुमचा हा जो पॉईंट आहे 3.1.2 ॲग्रिकेट हा तुम्हाला इथे पूर्णपणे तुमचा कव्हर होऊन जाईल कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये युनिट नंबर 2. तरी तुम्हाला बघू शकता तुम्ही कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये युनिट नंबर 2 हा टोटली ॲग्रिकेटवरती डिपेंड आहे. 10 मार्कांसाठी हा चॅप्टर आलेला होता
आणि आपण पूर्णपणे बघितलं आहे, तरी पण एकदा तुम्ही बघून घ्या. ॲग्रिकेटमध्ये आपण रिक्वायरमेंट ऑफ गुड ॲग्रिकेट आहे, त्याचं क्लास ॲग्रिकेटची डेफिनेशन बघितलेलं आहे. रिक्वायरमेंट ऑफ गुड ॲग्रिकेट आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता हे रिक्वायरमेंट आहेत. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू सोर्स, साईज आणि शेप, आपण ॲग्रिकेटचं क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता क्लासिफिकेशन नॅचरल ॲग्रिकेट आहे, क्रश्ड रॉक ॲग्रिकेट आहे, आर्टिफिशियल ॲग्रिकेट्स आहेत. ठीक आहे, रिसायकल्ड ॲग्रिकेट आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ॲग्रिकेट अकॉर्डिंग टू साईज, त्याच्यानुसार फाईन ॲग्रिकेट आहे, कोर्स ॲग्रिकेट आहे, ऑल इन वन ॲग्रिकेट आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता शेपनुसार कसं क्लासिफिकेशन केलं जातं, तर अँग्युलर टाईपचे ॲग्रिकेट आहेत, राऊंडेड टाईपचे ॲग्रिकेट आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इरेग्युलर टाईपचे ॲग्रिकेट आहे, फ्लॅकी टाईपचे ॲग्रिकेट्स आहेत. तर हे पूर्णपणे आपण युनिट नंबर 2मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इलॉंगेटेड ॲग्रिकेट्स आहेत, त्याचबरोबर त्याचा आपण इमेजेससुद्धा डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, कशा पद्धतीचा ॲग्रिकेटचा शेप असतो. त्याच्यानंतर ॲग्रिकेटवरचे आपण प्रॉपर्टीज बघितल्या आहेत. तुम्ही बघू शकता फाईन ॲग्रिकेट आपण डिस्कस केलेला आहे. फाईन ॲग्रिकेट म्हणजे सँड झाली. ठीक आहे, सँड. तर त्याच्या प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत, प्रॉपर्टी. ठीक आहे, त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, फाईन ॲग्रिकेटची जी टेस्ट आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, तेही आपण बघितलेली आहे. ठीक आहे, खूप सारा सिलेबस आहे मित्रांनो. एकच पॉईंट तुम्हाला दोन्ही सब्जेक्टमध्ये आहे. ठीक आहे, हायवेमध्ये पण आहे आणि कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये पण आहे. त्याच्यानंतर बल्क डेन्सिटी आहे फाईन ॲग्रिकेटची, कशा पद्धतीने फाइंड आउट केली जाते, काय असते. त्याच्याबरोबर फाईननेस मॉड्युलस अँड ग्राइंडिंग झोन आहेत सँडची, सीव टेस्ट आहे, ती पण आपण बघितलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती एक्झाम्पलही आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. अशा पद्धतीनं फाईन ॲग्रिकेट इथे संपतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सिल्ट कंटेंट आहे, सँडची सिल्ट कंटेंट टेस्ट तीही आपण बघितलेली आहे. वॉटर ऑब्झॉर्प्शन टेस्ट ही बघितलेली आहे. बल्किंग ऑफ सँड, ठीक आहे, तेही आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कन्सेप्ट ऑफ क्रस्ड सँडची कन्सेप्ट. ठीक आहे, तेही आपण बघितलेलं आहे. क्रस्ड सँड म्हणजे काय असतं ते. त्याच्यानंतर कोर्स ॲग्रिकेट. ठीक आहे, कोर्स ॲग्रिकेटचे आपण प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. कोर्स ॲग्रिकेट काय असतं त्याची डेफिनेशन बघितलेली आहे. ठीक आहे, तर तुमचा हा पार्ट आहे मेन. ठीक आहे, कोर्स ॲग्रिकेट, फाईन ॲग्रिकेट नाही आहे, कोर्स ॲग्रिकेट हा तुमचा मेन सिलेबसला आहे. ठीक आहे, ॲग्रिकेट इथे हा वाला पॉईंट. ठीक आहे, ॲग्रिकेट म्हणजे पूर्ण कोर्स ॲग्रिकेटचाच तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑलरेडी फाईन ॲग्रिकेटचा सुद्धा स्टडी तुम्हाला करावाच लागणार आहे. ठीक आहे, तर कोर्स ॲग्रिकेटमध्ये बघा तुम्ही आपण प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत ऑलरेडी. तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहेत हे. प्रॉपर्टीजमध्ये आपण खूप साऱ्या प्रॉपर्टीज डिस्कस केलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. त्याच्यानंतर बघा फाईननेस मॉड्युलस टेस्ट आहे कोर्स ॲग्रिकेटची, तीही आपण बघितलेली आहे. ठीक आहे, स्लीव ॲनालिसिसनुसार त्याच्यावरती एक्झाम्पलही आपण सॉल्व्ह केलेले आहेत. वॉटर ऑब्झॉर्प्शन टेस्टसुद्धा आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर बघा ग्राइंडिंग ऑफ कोर्स ॲग्रिकेट आहे. त्याच्यानंतर क्रशिंग व्हॅल्यू बघितलेली आहे. ठीक आहे, कशी टेस्ट आहे ती. ह्या टेस्ट तुम्हाला ऑलरेडी कधी ना कधी तुम्हाला लाईफमध्ये, जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर होणार आहात मित्रांनो, तर तुम्ही आत्ता जरी हे ऑप्शनला सोडलं, ठीक आहे, तर तुम्हाला जीवनामध्ये पूर्ण लाईफमध्ये जर तुम्ही सिव्हिलमध्येच करिअर करणार आहात तर तुम्हाला या टेस्ट कधी ना कधी तुम्हाला पूर्णपणे डीपमध्ये स्टडी हा तुम्हाला करावाच लागेल. त्याच्यामुळे सजेशन देतो की तुम्ही आत्ताच ह्या टेस्ट ज्या आहेत त्या तोंड पाठ करून ठेवा. ठीक आहे, लाईफ टाईम तुम्हाला ह्या उपयोगी येणार आहात. त्याच्याबरोबर इम्पॅक्ट व्हॅल्यू टेस्ट आपण ॲग्रिकेटची बघितलेली आहे. अब्रॅशन व्हॅल्यू टेस्ट बघितलेली आहे. ठीक आहे, फ्लॅकिनेस इंडेक्स हा मेन पॉईंट आहे आपला सिलेबसचा, फ्लॅकिनेस इंडेक्स. ठीक आहे, ॲग्रिकेटचा फ्लॅकिनेस इंडेक्स तुम्ही बघू शकता इथे. फ्लॅकिनेस इंडेक्स आणि इलॉंगेशन इंडेक्सवरती ऑलरेडी क्वेश्चनसुद्धा आलेले आहेत एक्झाममध्ये, आणि इथे सिलेबसला पण आपल्याला फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स आहे. अँग्युलरिटी नंबर टेस्ट म्हणजे तेच टेस्ट आपण ऑलरेडी बघितली आहे इथे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं फ्लॅकिनेस इंडेक्स. ठीक आहे, इथं 3/3 असतो. ठीक आहे, तर इथे पण मी तुम्हाला डेफिनेशन एक्सप्लेन करणार आहे फ्लॅकिनेस इंडेक्सची. तर तुम्ही या इथे बघू शकता ॲग्रिकेटमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी आलेला आहे. एक्सप्लेन द प्रोसिजर ऑफ फ्लॅकिनेस अँड, इथे अँड आहे, अँड इलॉंगेशन टेस्ट ऑन ॲग्रिकेट. त्याचबरोबर डिफाईन फ्लॅकिनेस इंडेक्स आणि इलॉंगेशन इंडेक्स तुम्हाला डिफाईन करायचं आहे.
तर तुम्ही बघू शकता फ्लॅकीनेस इंडेक्सची डेफिनेशन नीट बघून घ्या. तर फ्लॅकीनेस इंडेक्स इज द पर्सेंटेज बाय वेट ऑफ पार्टिकल्स whose least dimension thickness is less than 3/5 of their mean dimension. ठीक आहे, ही डेफिनेशन आपण ऑलरेडी इथे सुद्धा डिस्कस केलेली आहे, 3/5 ऑफ इट्स मेन डायमेन्शन. ठीक आहे, तर त्याला फ्लॅकीनेस इंडेक्स म्हणतो. खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या टोटली. त्याच्यानंतर इलॉंगेशन इंडेक्समध्ये इथे 1/5 आहे. ठीक आहे, 1/5 ऑफ इट्स मेन डायमेन्शनल. इथे गेल्या वेळेस काय ते टायपिंग मिस्टेक होती, ते करेक्शन करून घ्या. 1/5 ऑफ इट्स मेन डायमेन्शनल. ठीक आहे, त्याला आपण इलॉंगेशन इंडेक्स म्हणतो. समजलं. तर त्याची टेस्ट कशा पद्धतीनं टेस्ट केली जाते ते पूर्णपणे मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं जो आपला ॲग्रिगेटचा पार्ट आहे, ठीक आहे, ॲग्रिगेटचा पार्ट आहे तो इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सिमेंटचा पार्ट. ठीक आहे, तर सिमेंट पण आपण पूर्णपणे बघितलेलं आहे 3rd सेमिस्टरमध्ये कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये. ठीक आहे, युनिट नंबर 1 हा टोटल सिमेंटवरती आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता सिमेंट, त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे सिमेंटची डेफिनेशन काय आहे, त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स कोणकोणते आहेत, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशी आहे, त्याच्यामध्ये ड्राय प्रोसेस आपण बघितलेली आहे. ठीक आहे, वेट प्रोसेस आपण बघितलेली आहे. आणि तुम्हाला याच सेमिस्टरला हे स्टडी तर तुम्हाला करावंच लागणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर पूर्णपणे डीपमध्ये स्टडी करा, म्हणजे तुमच्या दोन्ही सब्जेक्टचा हा स्टडी जो आहे तो होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, त्याचबरोबर फ्लो चार्ट पण आपण बघितला होता. त्याच्यानंतर केमिकल कन्स्टिट्युएंट्स ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटमध्ये कशा पद्धतीने केमिकल कॉम्पोजिशन्स असतात, त्याच्यामध्ये कोणकोणते कंपाऊंड्स असतात, त्याचे फॉर्म्युला पर्सेंटेज आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर बोगस कंपाऊंड पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही हायड्रेशन ऑफ सिमेंट, हीट ऑफ हायड्रेशन काय असतं, जी रिॲक्शन आहे ती कशा पद्धतीने होते. त्याचबरोबर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटच्या. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता केमिकल प्रॉपर्टीज पण आपण डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रेड, डिफरंट ग्रेड ऑफ OPC 33 असेल, 43 असेल, 53 असेल, तेही आपण बघितलेलं आहेत. ठीक आहे, त्याच्यावरती क्वेश्चन. त्याच्यानंतर फील्ड टेस्ट, सिमेंटच्या फील्ड टेस्ट आपण बघितलेले आहे. ठीक आहे, खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा फील्ड टेस्ट. त्याचबरोबर लॅबोरेटरी टेस्टमध्ये आपण फाईननेस टेस्ट बघितले आहे, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट बघितलेली आहे, सेटिंग टाईम टेस्ट आहे, साऊंडनेस टेस्ट, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट. तर अशा पद्धतीनं हा पूर्ण सिलेबस आपण सिमेंटमध्ये पूर्णपणे डिस्कस केलेला आहे. त्याच्या टेस्टही आपण पूर्णपणे बघितलेल्या आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर बघा इफेक्ट ऑफ स्टोरेज ऑफ सिमेंट, कशा पद्धतीनं स्टोरेज केलं जातं. त्याचबरोबर टाईप्स ऑफ सिमेंट. ठीक आहे, तर टाईप्समध्ये आपण खूप सारे टाईप्स हे डिस्कस केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं तुमचा सिमेंटचा पण पॉईंट इथे पूर्णपणे कंप्लीट होतो. ठीक आहे, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये 3rd सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे आणि हा पण 3rd सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. तर अशा पद्धतीनं सिमेंट ही तुमचं कंप्लीट होऊन जाईल स्टडी तुमचा, फक्त राहतो तो बिटुमेन. ठीक आहे, तर हे जे आहे याच्यावरती जे काही टेस्ट आहेत, नोट्स आहेत, अजून मला लावायचे आहेत. ठीक आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे पूर्णपणे डिस्कस करूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.